कथे रामगोंड पाटील, कन्या महादेवे, इचलकरंजी. मी प्राध्यापिका रेखा गणपती माळी, मानसशास्त्र विषय. आपण आज दुसरे प्रकरण पाहत आहोत, बुद्धिमत्ता. तर तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला सर्वांना खूप सारे पैसे कमवावे वाटतात, शारीरिक सौंदर्य असावं वाटतं आणि यापैकी जर तुम्हाला एक पर्याय मिळवा, बुद्धिमत्ता हाच पर्याय आपण निवडण्याची शक्यता असते आणि निवडतोच. तुम्ही कोणत्या एका पर्यायाची निवड कराल असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही बुद्धिमत्ता हा एकच पॉईंट तुम्ही निवडू शकता. तुमच्यापैकी बहुतांश व्यक्ती बहुधा बुद्धिमत्ता या पर्यायाचीच निवड करतील, कारण परीक्षामध्ये बसल्यानंतर मार्क मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी बुद्धीचाच वापर करावा लागतो. सौंदर्याचा, पैशाचा तिथं काहीही उपयोग होत नाही. म्हणून मानवाने बुद्धिमत्तेच्या जोरावरती स्वतःची इतकी प्रगती केलेली आहे, तसे इतर कोणत्याही प्राण्याने, पशुपक्ष्याने स्वतःची प्रगती केलेली नाही आणि हे तुम्हालाही माहिती आहे. तर आज आपण बुद्धिमत्ता पाहत असताना इथं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे काही व्याख्या दिलेल्या आहेत, संज्ञा दिलेल्या आहेत, तेच आपण इथं पाहणार आहोत. तर बुद्धिमत्तेच्या जोरावरती मानवानं स्वतःचा विकास, स्वतःची प्रगती करताना आपल्याला प्रत्येक वेळी अनुभव येतो. आपला तर्कनिष्ठ विचार आणि येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना आपल्या बुद्धीचाच वापर मानव हा करत असतो. यामध्ये लेविस टर्मन यांनी पहिली व्याख्या सांगितलेली आहे. अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता हो. तर अमूर्त, मूर्त म्हणजे पाहता येतो, अमूर्त म्हणजे न दिसणारं, न पाहता येणारं किंवा त्याचा प्रत्यक्ष उपयोग, प्रत्यक्ष वस्तू ती दिसत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही अभ्यास करताय, पुढ्यात पुस्तक आहे, पण तुम्ही विचार करताय, हे दिसते आपल्याला. म्हणजेच अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. दुसरी व्याख्या आहे डेव्हिड वेसलर यांची. सहहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. आता जाणीवपूर्वक आपण एखादी कृती करतो आणि त्यासाठी त्याला तर्कशुद्ध विचाराची जोड देतो आणि सभोवतालचं वातावरण पाहूनच ती व्यक्ती जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्या व्यक्तीमध्ये जी सर्वंकष क्षमता असते व्यक्तीची, त्याचा वापर करते, त्यालाच बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे बुद्धिमत्तेच्या व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आहे बुद्धिमत्ताविषयक दृष्टिकोन. अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्ता एकसंघ आहे. याउलट इतर अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्तेत अनेक स्वतंत्र क्षमतांचा समावेश होतो. बुद्धिमत्ताविषयक हे दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आपल्याला पाहायचे आहेत. पहिला आहे बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बौद्धिक क्षमता. बुद्धिमत्ता ही एक सामान्य बौद्धिक क्षमता मानणारे मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्तेची विविध कार्ये दिसतात, परंतु मूलतः ती एकच क्षमता आहे. अल्फ्रेड बिने, लेविस टर्मन, डेव्हिड वेसलर इत्यादींच्या मते बुद्धिमत्ता ही एकसंघ स्वरूपाची आहे. म्हणजे आता एकसंघ म्हणजे एकत्रित येऊनच आपण ते कार्य करू शकतो, असं त्या शास्त्रज्ञांना म्हणायचं आहे. दुसरा पॉईंट आहे बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय. यामध्ये E.L. थॉर्नडाईक यांनी असं मानलेलं आहे की त्यांनी स्वतंत्र 3 क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असतात. त्यामध्ये मूर्त बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, अमूर्त बुद्धिमत्ता ही यांनी सांगितलेली आहे. तर त्यानंतर दुसरा शास्त्रज्ञ आहे लुईस थर्स्टन. यांनी असं स्पष्ट केले आहे की 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. या 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे शाब्दिक आकलन, शब्द ओघ, संख्यात्मक क्षमता, अवकाशीय क्षमता, साहचर्य स्मृती, सांवेदनिक वेग आणि तर्क क्षमता. तर अशा प्रकारे लुईस थर्स्टन यांनी क्षमतांचे मापन करणारे चाचणीही त्यांनी विकसित केलेली आहे. त्यानंतर आहेत शास्त्रज्ञ चार्ल्स स्पिअरमन.
चार्ल्स स्पिअरमन यांनी 1927मध्ये घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्रांचा उपयोग करून बुद्धिमत्तेचे घटक सांगितलेले आहेत. पहिला आहे सामान्य घटक, दुसरा आहे विशेष घटक. तर हे 2 घटक स्पष्ट करताना त्यांच्या मते दैनंदिन जीवनातील कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा सामान्य घटक होय. तर विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा विशेष घटक होय. बुद्धिमत्तेचा सामान्य घटक सर्वांमध्ये जवळपास सारखाच असतो, परंतु विशेष घटक मात्र प्रत्येकांच्यामध्ये भिन्न भिन्न दिसून येतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या अनेक क्षमता आहेत. बुद्धिमत्तेचा हा दृष्टिकोन आपल्याला इथं पुस्तकामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि त्या शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे मांडलेला आहे तेही मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता आपण बुद्धिमापनाचा इतिहास पाहणार आहोत. यामध्ये पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन या शास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार केला. 1880च्या दशकात सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी, अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, श्वसन क्षमता इत्यादी परिवर्त्य मोजणारी चाचणी विकसित केली. कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे त्यांनी मत मांडले. त्यांनी असे गृहीत धरले की कवटीचा आकार जितका मोठा तितके व्यक्ती तल्लख असते. परंतु सर फ्रान्सिस गाल्टन यांची चाचणी बुद्धिमापनासाठी फार उपयुक्त ठरली नाही. त्यानंतर 1890च्या दशकाच्या सुरुवातीस रेमंड कॅटेल या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या प्रयोगशाळेतील सहकार्याने अमेरिकेत प्रयोगशाळा उभारल्या. त्यावेळी रेमंड कॅटेल यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर केला. रेमंड कॅटेल यांनी वैज्ञानिक कार्याद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतास दुजोरा दिला, परंतु त्यांच्या गुरूंच्या विचारप्रवाहात नव्याने भर घातली. रेमंड कॅटेल यांनी असे स्पष्ट केले की चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून व्यक्तिमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांच्या प्राप्तांकांची तुलना करणे शक्य होईल. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमधील शालेय अधिकाऱ्यांना काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशीय कारण नसतानाही परीक्षेत सातत्याने अपयशी का ठरत आहेत याविषयीची कारणे शोधून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातूनच बिने आणि सायमन यांनी चाचणीची निर्मिती केली. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी त्यांच्या सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केली. त्यामुळेच अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक असे मानले जाते. बिने सायमन चाचणीत तर्क करणे, यमक जुळवणारे शब्द ओळखणे, वस्तूंची नावे सांगणे इत्यादी घटकांचा समावेश होता. या चाचणीत 1908 साली व पुन्हा 1911 साली सुधारणा करण्यात आल्या. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लेडी स्टरमन यांनी 1916मध्ये बिने सायमन चाचणीत काही घटकात बदल करून नव्याने काही घटकांचा समावेश करून नवीन वय मानदंड विकसित करून व चाचणींची वरील वयोमर्यादा वाढवून सुधारणा केल्या. या सुधारित चाचणीला स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणीतील 1937मध्ये सुधारणा केली, 1960मध्ये सुधारणा केल्या, 1972मध्ये आणखीन बदल केले, 1986मध्ये आणखीन बदल केले आणि 2004 साली सुधारणा करण्यात आल्या. अशा प्रकारे 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यानंतर 1917 साली रॉबर्ट यकर्स यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. या बुद्धिमापन चाचण्या सैन्यात भरती करताना वापरण्यात आल्या. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालावधीत बुद्धिमापनाचे महत्त्व वाढत गेले. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
डेव्हिड वेसलर यांनी 1939 साली वेसलर बेलेव्ह्यू चाचणी प्रकाशित केली. या चाचणी 1955 साली सुधारणा करण्यात आली व ही सुधारित चाचणी वेसलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल, वेसलर यांची प्रौढांकरिता बुद्धिमापना चाचणी या नावाने ओळखली जाऊ लागली. ही चाचणी WAIS प्रौढ व्यक्तींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरते. कार्ल पियर्सन यांनी 2008 साली WAIS चाचणीची 4थी आवृत्ती प्रकाशित केली. डेव्हिड वेसलर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी ही चाचणी तयार केली. ही चाचणी वेसलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन, वेसलर यांची मुलांकरिता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखली जाते. या चाचणी व्यतिरिक्त इतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आहेत. बुद्धिमापन चाचण्यांची संख्या व बुद्धिमापनाचे उपयोजन या दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर अशा प्रकारे बुद्धिमापनाचा इतिहास इथे संपलेला आहे. पुढे आहे बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना. त्यामध्ये पहिला आहे मानसिक वय. मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. अल्फ्रेड बिने यांच्या मते व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वयाइतका असलोच असे नाही. अल्फ्रेड बिने यांनी विशिष्ट वयामध्ये उपचाचण्या तयार केल्या. विविध बुद्धीच्या मानसिक मानसिक वयाच्या विशिष्ट वयासाठी चाचणी अचूकपणे सोडवते. गुणिले ते म्हणजे त्या व्यक्ती मगाशी उदाहरण दिलेलं आहे. मानसिक वयाचे उदाहरण मी तुम्हाला पुढील उदाहरणाद्वारे देता येईल. समजा त्या मुलीचे ईशा नावाची शारीरिक वय 10 वर्ष, मानसिक वय 12 वय. आता आपण तिला आणि शारीरिक ईशा नावाची 10 वर्ष म्हणजे शारीरिक वयापेक्षा तिची बुद्धीला तिची बुद्धिमत्ता सर्व जास्त आहे. म्हणून तिचं असे बुद्धिंक जास्त 12 वय चाचणी 120 देण्यात आली. 120 म्हणजे सामान्यपेक्षा तर जास्त बुद्धिमत्ता मात्र 12 वर्ष मानण्यात येते. मानसिक वय त्याचा 10 वर्षाचा मुलगा आहे. शारीरिक वय 10 वर्ष आहे. मानसिक वय शारीरिक वय इतके आहे. शारीरिक वय 10 वर्ष बुद्धिमत्ता पण मानसिक बुद्धी गुणांक त्याचा 100 आहे. 10 सामान्य बुद्धीचा जो मुलगा आणण्यात आली राजेश, तर त्याचं मानसिक वय 8 वर्ष आहे. शारीरिक वय 10 वर्ष आहे. राजेश मानसिक वय शारीरिक वय 10 वर्ष आणि त्याला शारीरिक मानसिक वयाची चाचणी 8 वर्षाची दिली तर त्याचं मानसिक वय शारीरिक वयापेक्षा कमी म्हणजे शारीरिक वय जास्त कमी सामान्यपेक्षा त्याचा कमी आहे. बुद्धिगुणांक अशा प्रकारे कमी आपल्याला दिसून येतो. त्या मुलावर अवलंबून असते त्याची बुद्धी. बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार. मानसशास्त्रज्ञ बुद्धिमापनासाठी आज अनेक चाचण्यांचा वापर करत आहेत. या सर्व चाचण्यांचे 4 प्रकार त्यांनी पाडलेले आहेत. 4 प्रकारामध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. पहिला प्रकार आहे चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार त्यांनी पहिला प्रकार केलेला आहे. तर यामध्ये चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार मध्ये पहिला आहे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या. आता ज्या बुद्धिमापन चाचण्या एकाच व्यक्तीला देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या असं म्हणतात. बिने यांची बुद्धिमापन चाचणी, वेसलर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉक्टर भाटिया यांची कृती बुद्धिमापन चाचणी आणि कोहेस यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट इत्यादी वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची इथं आपल्याला उदाहरणं घेता येतील. तर त्याचे फायदे काय आहेत? एक आहे मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, त्याची मनस्थिती, त्याचे हावभाव इत्यादीचा अभ्यास करता येतो. तिसरा आहे सामूहिक चाचण्यांच्या तुलनेत वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यास अधिक सक्षम असतात. आता या वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटेही काही असू शकतात. तर तोटा आहे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ जास्त घेतात, पैसा जास्त घेतात, श्रम जास्त खर्च होतात. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी चाचण्यांच्या गुणधर्मासाठी व प्राप्तांकांच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रज्ञांची इथं आवश्यकता असते. आता हा पहिला झाला. आता दुसरा आहे सामूहिक बुद्धिमापन चाचणी. आता मगाचीच चाचणी आहे पण इथं काय, मगाशी आपण काय करत होतो, एका व्यक्तीसाठीच ती चाचणी देत होतो.
तर तीच चाचणी इथं काय केली जाते, सामूहिकरित्या दिली जाते. ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक व्यक्तींना देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या अशा प्रकारे म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या प्रामुख्याने मोठ्या समुदायांच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. ही टेस्ट आहे आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रॅवन यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची इथं आपल्याला उदाहरणं घेता येतील. तर आता ही सामूहिक चाचणीचे सुद्धा काही फायदे आहेत. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये वेळ कमी लागतो, पैसा कमी लागतो, श्रमाचीही बचत होऊ शकते. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञांची भूमिका अत्यल्प असते. त्यामुळे या चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असे नाही. आता तोटे, यामध्ये तोटे काय काय आहेत? सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गोडी टिकवून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असे नाही. वैयक्तिक चाचण्यांच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात कमी सक्षम असतात. तर अशा प्रकारे हे 2 प्रकार आपले झालेले आहेत. पहिल्यामधले झालेलं आहे कुठलं, चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार. आता दुसरा कुठला आहे, चाचणी साहित्य प्रकारानुसार. चाचणी साहित्य प्रकारानुसार यामध्ये भाषिक बुद्धिमापन चाचण्या, ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा, शब्दांचा, अंकांचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या असे म्हणतात. या चाचण्यामध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. आर्मी अल्फा टेस्ट, वेस्लर अँड इंटेलिजंट स्केल इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचण्यांची इथं उदाहरणे घेता येतील. आता ह्या भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे काही फायदे. भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्च स्तरीय क्षमतांचे मापन करतात. या चाचण्या सामान्यापेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तीमध्ये फरक करू शकतात. आता यामध्ये तोटेही आहेत. काय तोटे आहेत तर इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचणी देता येत नाही. भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येत नाहीत. पुढचा आहे अभाषिक बुद्धिमापन चाचण्या. ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करता येतो परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या असे म्हणतात. या चाचण्यामध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे 2 प्रकार पडतात. एक कृती चाचणी आणि पेपर पेन्सिल चाचणी असे 2 प्रकार आहेत. कह यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट, अलेक्झांडर यांची पास अलाउंड टेस्ट, मेरिल पाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट, डॉक्टर भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. रॅवन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस, रॅवन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस इत्यादी अभाषिक पेपर पेन्सिल बुद्धिमापन चाचण्यांची इथे उदाहरणं घेता येतील. आता अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे. इतर भाषिक व्यक्तींना सुद्धा ही चाचणी देता येते. निरक्षर व्यक्तींना ही चाचणी देता येते, लहान मुलांना अभाषिक चाचणी देता येते, म्हणून ही फायदेशीर आहे. कृती चाचण्या प्रामुख्याने बौद्धिक अक्षम व्यक्तींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीमुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येतात. आता अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्च स्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत. या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरूपात मापन करीत असल्याने सामान्यापेक्षा अधिक बुद्धी असलेल्या व्यक्तीमध्ये भेद करू शकत नाही. बुद्धिमापन प्रक्रियेची विविध क्षेत्रातील उपयुक्तता. तर आता यामध्ये व्यक्तीमधील भिन्नता जाणून घेण्याच्या दृष्टीने
बुद्धिमापनाला सुरुवात झाली. आज बुद्धिमापनाच्या विविध क्षेत्रात व्यावहारिक उपयोजन दिसून येते. आज शिक्षण संस्था, बाल मार्गदर्शन केंद्रे, कामगार निवड केंद्रे, आरोग्य निदान केंद्रे इत्यादी क्षेत्रात बुद्धिमापन चाचण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुढील काही क्षेत्रात बुद्धिमापन चाचण्यांचा इथं वापर केलेला दिसून येतो. पहिला आहे प्रभावी शिक्षण. बुद्धिमापन चाचण्यांचा उपयोग इतर व्यक्तींना आणि शैक्षणिक संस्थांना शैक्षणिकदृष्ट्या मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखण्यात व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त होते. ठराविक कालावधीच्या अंतराने बुद्धिमापन करून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या बुद्धिगुणांकानुसार विविध गटात वर्गीकरण करता येते. त्यानुसार अध्यापन कार्यक्रमांचे नियोजन करणे शक्य होते व त्याद्वारे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना विकासाची सामान्य पातळी गाठण्यास मदत करता येते. दुसरा आहे मानसिक स्वास्थ्य सहाय्यता. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना लाभार्थीच्या बुद्धीची पातळी मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना निदान करण्यासाठी, लाभार्थींची अस्वास्थ्यातून सुधारण्याची शक्यता अजमावण्यासाठी, उपचाराची दिशा ठरवण्यासाठी तसेच पुनर्वसनात्मक कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी या चाचणीचा उपयोग केला जातो. तिसरा आहे प्रभावी पालकत्व. बुद्धिमापन चाचण्या पालकांना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता जाणून घेण्यात मदत करतात. बुद्धिगुणांकाविषयीची माहिती पालकांना त्यांच्या पाल्यासाठी सुयोग्य शैक्षणिक सुविधा पुरवण्यात व पाल्याकडून वास्तव अपेक्षा ठेवण्यात उपयुक्त ठरते. चौथा पॉईंट आहे शैक्षणिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा शिक्षणक्रम निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे अपयश, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय इत्यादी समस्या कमी होतात व यशस्वी होण्याची शक्यता वाढते. पाचवा पॉईंट आहे व्यावसायिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या लोकांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा नोकरी व्यवसाय निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे गैरहजेरी, कार्य असमाधान इत्यादी समस्या कमी होतात व समाधानाने व आनंदाने जीवन जगण्याच्या शक्यता वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. पुढचा पॉईंट आहे बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह. यामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता, यामध्ये कोलंबिया विद्यापीठातील तर सामाजिक बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी विचार करण्यास सुरुवात केली असेल तर बऱ्याचदा आपण कमी शिकलेले, शैक्षणिक प्रगतीत मागे पडलेले परंतु जीवनात यशस्वी झालेले व आनंदी आणि लोकप्रिय असणारे लोक सभोवताली पाहतो. म्हणजेच यशस्वी होण्यासाठी केवळ बौद्धिक क्षमताच नव्हे तर इतर काही घटकही महत्त्वाचे ठरतात. सामाजिक बुद्धिमत्ता हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. कोलंबिया विद्यापीठातील E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने 1920 साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. कार्ल अल्ब्रेcht यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. तर अशा प्रकारे सामाजिक बुद्धिमत्तेचं कार्य काय आहे ते आपण इथं पाहिलेलं आहे. तर त्यानंतर आहे भावनिक बुद्धिमत्ता. आता येथे एक उदाहरण सांगते तुम्हाला. मेधाला आपल्याला परीक्षेत खूप कमी गुण मिळतील अशी सतत भीती वाटते. त्यामुळे ते नेहमी अस्वस्थ असते व महाविद्यालयात जाण्याचे टाळते. शैलेश हा कापड गिरणीत काम करणारा एक साधा कामगार दरमहा 10,000 रुपये कमवतो. काही आर्थिक समस्या असूनही तो चिंतातूर होत नाही. इतरांच्या समस्या समजून घेतो, गरजूंना मदत करतो व त्याचे आयुष्य आनंदाने जगतो. आता आपल्याला या चौकटीमध्ये ज्या भावना दिलेल्या आहेत, मी तुम्हाला आता ती 2 उदाहरणं सांगितलेली आहे. त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण भावनांना किती महत्त्व देतो, आपण आपल्या भावनेचा कसा वापर करतो यावरही ते अवलंबून आहे. जॉन मेयर आणि पीटर शॅलोवी या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला. डॅनियल गोलमन
1995 यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. जॉन मेयर आणि पीटर शालोवे यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. तर या बुद्धिमत्तेच्या क्षमतावर आधारित प्रारूप आपल्याला पुढील प्रमाणे सुचवतात. पहिला आहे भावनांची जाणीव होण्याची क्षमता. स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे अर्थ विवरण करता येणे. तर यामध्ये दुसरा आहे भावना उपयोगात आणण्याची क्षमता. यामध्ये विचार करणे आणि समस्या सोडविणे या बौद्धिक कार्याकरता भावनांशी संबंधित माहिती उपयोगात आणता येते. तिसरा आहे भावना समजावून घेण्याची क्षमता. भावनिक भाषा लक्षात घेता येणे आणि विविध भावनांमधील संबंधांचे आकलन करून घेता येणे. चौथा आहे भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता. स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन आपल्याला करता आले पाहिजे. तिसरा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रामध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये, संगणकामध्ये आपल्याला दिसून येणार नाही. त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जाईल. कारण आपण आज्ञा जशी देतो त्याचप्रमाणे ते यंत्र कार्य करतो. तर सांख्यिकी भाषा असो, संगणकशास्त्र असो, तर हे कृत्रिम बुद्धिमत्ता असणारं क्षेत्र आहे किंवा यंत्र आहे. तर तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञान शाखांचा संगम आहे. कार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादा नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत. अनुभवातून बदलत जाणारे ज्ञान, कल्पनाशक्ती, भावना, नीतिमत्ता, सामाजिक मूल्य इत्यादी घटकांमुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरते. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वार्थाने पर्याय होऊ शकत नाही. दैनंदिन जीवनातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी किंवा विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. उदाहरणार्थ आवाज ओळखणे, मानवी भाषा समजून घेणे, ईमेलमधील स्पॅम ईमेल ओळखणे, रोगांचे निदान करणे, आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधणे, हवामानाचे अंदाज वर्तवणे इत्यादी गोष्टींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपण जास्तीत जास्त वापर करतो. अशा प्रकारे आपलं हे बुद्धिमत्तेचं प्रकरण संपलेलं आहे. तर तुम्ही अगदी व्यवस्थित ऐका, त्या संकल्पना लक्षात ठेवा आणि तुम्ही पाठांतरही करा, कारण ते नोट्स काढून घेणं खूप गरजेचं आहे. थँक्यू. आपलं प्रकरण संपलेलं आहे.